पोलीस आणि सरकारी यंत्रणा दोन्ही एकाला सोडून चालणार नाही। या पोलिसांना ताकद कोणी दिली? आणि माझा प्रश्न आहे, मला सीडीआर पाहिजे सगळ्यांचे। का नाही सीडीआर? तुम्ही लपवण्यासारखं काय? सीडीआर सगळ्यांचे काढतात, त्यांचा काढा, काय प्रॉब्लेम आहे? ते कोण जे आंधळे आहेत ना, कृष्ण आंधळे, त्यांचा फोन सापडत नाही, सीडीआर आहे ना, काढा ना, सांगा ना आम्हाला। विष्णू चाटेचे सगळ्यांचे सीडीआर काढा, सांगा ना आम्हाला पार, आणि बसू दे ना। एकदा जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना की 0 टॉलरन्स सीडीआर, सगळ्यांना 8 टाका शिक्षा होईल, या राज्यात कुणाची हिंमत होणार नाही कुणाला खंडणी मागण्याची। 100% आमची मागणी आता संदीप भैयांनी केलीच, बाप्पांनी पण केली की सगळ्यांचे सीडीआर काढा। ते कुणाशी बोलले, कुणाला ते गलिच्छ व्हिडिओ दाखवले, हे आम्हाला माहिती पाहिजे याची। कुणाला त्यांनी फोन करून जेव्हा ते चाललं होतं, आता हे मुलांच्या समोर मला बोलायला लावू नका, हा विषय त्यांच्यावर आधीच दुःखाचा डोंगर आला, आपण परत ते विषय नको मुलांच्या समोर काढूया। सीडीआर आम्हाला फोन मध्ये कोणी कुणाला फोन केले, यांना ताकद कोणी दिली? पोलिसांच्या मागे कोण होतं? एवढी ताकद आलीच कुठे? अहो, वाल्मिक कराची हिंमत कशी होते? एक व्हिडिओ काढून सांगायचा की मी आता पोलीस स्टेशनला येतोय, का मी आता पायगडे घालू का काय? त्याला तू खून केलाय, तिकडे या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस, लाज नाही वाटत यांना? की ते म्हणतात आम्ही पोलीस स्टेशनला सरेंडर करायला येतोय, पोलिसांनी धरून आणायला पाहिजे होतं त्यांना। काय करत होती पोलीस यंत्रणा तेव्हा? एवढी मस्ती यांना येते कुठून? ही मस्ती कोणीतरी मागे उभं राहिलं म्हणून एवढं सुचतं ना त्यांना। आणि कोणते व्हिडिओवर पण मी पाहिलं, कोणतरी मुलगा, त्याचं नाव तो बरोबर अखंड, हे कुठलं आहे? जेलमध्ये पण यांची सगळी सोय चालली आहे। रोहित कोणीतरी नाव होतं, मला आडनाव नाही आठवत, मला रोहित नाव आठवतंय तुमच्याच चॅनलवर। अस्वस्थ करणार आहे, नॉट फेअर। इतका अन्याय आपल्या महाराष्ट्रात होऊ शकतो हे म्हणजे मी खरंच मी या कुटुंबाला सॉरी म्हणते की या प्रशासनाने असं का केलं। आता या कुटुंबाची वेळ घेत आहे, यानंतर तुम्ही परळीत जाणार आहे, परळीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने 16 महिन्यापासून आरोपी निष्पन्न देखील झाले नाही, पोलीस प्रशासनाने आरोपी पकडेपर्यंत होते, मात्र ते कुठले नाही, तिथं गेल्यानंतरची परिस्थिती कशी आहे? अरे बीड मध्येच कसे सगळे गुन्हेगार फरार होतात? काय करताय? इन्चार्ज कोण आहे इथला? त्याला उत्तर द्यावं लागेल, म्हणून तर मी देवेंद्रजींकडे न्याय मागणार आहे की काय करते इथली कुठली लिडरशिप त्यांच्या मागे उभी राहते? पोलीस फार चांगले असतात, मी फार वर्ष अनुभव केलाय आमच्या जिल्ह्यात। आम्ही बघा पोलिसांना कधी त्रास देत नाही, आणि ते बिचारे चांगले ते काम करत असतात आपापल्या पद्धतीने। काय त्यांची आणि आमची काही जी चर्चा झाली ती बाप्पा आणि मी केली। मला वाटतं काही गोष्टी सगळ्याच काही माईकवर बोलायच्या नसतात, कारण का खूप विश्वासाच्या नात्याने त्यांनी आम्हाला वेळ दिली। मी अमित भाई शानचे मनपूर्वक आभार मानते की आम्ही वेळ मागितली, त्यांनी तातडीने आम्हाला वेळ दिली, आणि आमचं दोघांचं सगळं बोलणं ऐकूनही घेतलं सविस्तर। आम्ही त्यांना समजून सांगितलं की बाबा असं असं आहे, त्यांनी सगळं ऐकून घेतलं आमचं म्हणणं, त्यामुळे आम्हाला ते न्याय देतील एवढी आमची अपेक्षा। आणि माणुसकीच्या नात्याने मी पुन्हा विनंती करते की कृपा करून कोणीही याच्यात राजकारण आणू नये, माणुसकीचा विषय